आजच्या मननासाठी आपण रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 1 आणि 2 ही वचने वाचूया. रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 1 आणि 2 किंख्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करीतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनास व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. देवा या वचनावर आपला विपुल असा आशीर्वाद पाठवतो. या वचनामध्ये प्रियानो आम्हाला एका बहिणीबद्दल पाहायला मिळतं आणि त्या बहिणीचा उल्लेख केलेला आहे. किंख्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी, नाही का. आणि अशा प्रकारे प्रियानो मंडळीची सेविका म्हणून उल्लेख केलेली ही एकच स्त्री आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते की जिचा उल्लेख केलेला आहे मंडळीची सेविका, नाही का. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं या बहिणीच्या जीवनामधून, तर आम्हाला असं म्हणता येईल एकटेपणावर उपाय सांगणारी एकटी स्त्री असं तिचं वर्णन आम्हाला करता येईल. आणि किंख्रिया हे करिंथचे पूर्वेकडील बंदर होते असं आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही जगात नवीन करातील जगाचा नकाशा जर पाठीमागा पाहिला, बायबलच्या पाठीमागा आहे, तर करिंथ गाव हे सागर तीरी होतं असं मला पाहायला मिळतं. आणि त्याच्या पूर्वेकडे हे छोटस एक बंदर होतं असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि बहुतेक सर्व बंदरात असते तशी पापांची बसबस तुरी देखील ह्या ठिकाणी होती. या ठिकाणी पाप पुष्कळ फोफावत होतं असं मला पाहायला मिळतं. फिबी ही तेथील विश्वासणाऱ्या मंडळीतील सेविका होती असं या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. फिबी ही तेथील मंडळीची सेविका होती. तेथे स्वार्थ कशी गेली हे आम्हाला ठाऊक नाही. देवाच्या वचनामध्ये तसं आम्हाला काय लिहिण्यात सापडलं नाही. पण हे अगदी दूर असं हे गाव होतं, करीन पासून जवळच होतं. आणि मग मंडळी म्हणजे काय तर आम्हाला सर्व ठाऊक आहे प्रियानो, नाही का. तारण पावलेले लोक देवाची आराधना, प्रार्थना व देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे, नाही का, जीवनामध्ये परिवर्तन होऊन पवित्र जीवन जगणारे, एक कुटुंब नाही तर अनेक कुटुंब एकत्र येऊन अशा प्रकारे जीवन जगणारे यांना मंडळी म्हटलेले आहे, नाही का. आणि म्हणून देव एखाद्या इमारतीला किंवा एखाद्या वास्तूला देव मंडळी म्हणत नाही, नाही का. तर मंडळी म्हणजे काय, तर विश्वासणारे लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या विश्वासणाऱ्या लोकांना मंडळी असं म्हटलेलं आहे प्रियामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की पापाचा अंधकार या ठिकाणी पसरलेला असताना त्या ठिकाणी फिबीच्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश त्या ठिकाणी पसरत होता. पण हा प्रकाश हा फिबीचा होता का, नाही. तर आम्हाला पाहायला मिळतं तिच्याद्वारे म्हणजे तिच्या आचरणाच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा प्रकाश हा पसरत होता. प्रभू येशूने म्हटलं, नाही का, मी जगाचा प्रकाश आहे असं प्रभूने म्हटलंय, नाही का. मग प्रश्न असा आहे, मी राहत असलेल्या ठिकाणी तो प्रकाश मी इतरांना देत आहे का, नाही का. मी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मी तो ख्रिस्ताचा प्रकाश देत आहे का. मी असा प्रकाश आहे की दिवा दिवा लावून दिवठणीवर ठेवतात असं म्हटलेलं आहे, पण काही काही जणांनी दिवा कुठं ठेवलेला आहे, तर पलंगा खाली ठेवलेला आहे किंवा मापा खाली ठेवलेला आहे. म्हणजे काय, साक्षीचं जीवन ते जगत नाहीत आणि प्रभू येशूचा प्रकाश ते दुसऱ्या ठिकाणी पसरत नाहीत असं आम्हाला पाहायला मिळतं. योहान 8:12, मत्तई 5:13-16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा सेवक प्रेषित पाऊल यांनी तिच्यावर एक जबाबदारी सोपविली होती प्रियानो. एक जबाबदारीचं काम तिच्यावर प्रेषित पावलाने सोपविलेलं होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की प्रेषितांचे कृत्य 18वा अध्याय आणि 1 ते 11 मध्ये करिंथ या ठिकाणी प्रेषित पाऊल सेवा करत होता. आणि त्या ठिकाणी तो जवळजवळ
1.5 वर्ष वचन शिकवित राहिला, असं आम्हाला 10 आणि 11 वचनामध्ये पाहायला मिळतं. प्रेषित 18, 10 आणि 11 मध्ये. आणि मला वाटतं ह्याच काळामध्ये ही फिबी जी आहे ही किंक्रियाहून करिंथ या ठिकाणी आली असावी. आणि करिंथ या ठिकाणी आल्यानंतर तिने सुवार्ता ऐकली, सुवार्तेवर तिने विश्वास ठेवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणारा असं तिने स्वीकारलं असावं. आणि नंतर ती पाऊलाला घेऊन किंक्रिया या ठिकाणी गेली असावी. आणि किंक्रिया या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी राहत असताना त्याने त्या ठिकाणी अनेक लोकांना सुवार्ता सांगितली. अनेक लोकांच्या जीवनामध्ये फिबी सारखंच परिवर्तन घडून आलं. आणि कालांतराने त्या ठिकाणी किंक्रिया ह्या गावामध्ये मंडळीची सुरुवात झाली असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि ही फिबी देखील आम्ही पाहतो की देवाचा सेवक आणि प्रेषित पाऊल याच्या संपर्कामध्ये ती होती. आणि प्रेषित पाऊलाने तिच्यावर जबाबदारी सोपवली होती. ती जबाबदारी काय प्रियानो? तर रोम येथील मंडळीला त्याने लिहिलेले पत्र त्या मंडळीकडे पोस्ट करणं हे काम त्याने फिबीवर सोपवलेलं होतं. आणि म्हणून मासेडोनिया ते रोम हा प्रवास तिला करावा लागला प्रियानो. आणि लांबचा प्रवास करून ती त्या मुक्कामावर पोहोचली असं आम्हाला पाहायला मिळतं. तिचा प्रवास जमिनीवरून व पाण्यावरून झाला प्रियानो. खडबडीत डोंगर वाटांनी अखंड प्रवास केल्याने तिच्या पायांना कदाचित फोड आले असतील प्रियानो. आणि मासेडोनियातून इटलीत येण्यासाठी एका जुनाट तारवातून तिला प्रवास करावा लागला प्रियानो. तेव्हा तर तिच्या धैर्याची कसोटीच लागली होती प्रियानो. पण या सर्व परिस्थितीमध्ये तिला तिच्या कर्तव्याचे स्मरण होतं. काय? तर ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र त्यांच्याकडे सुखरूपपणे पोहोचविणं हे तिच्यावर जबाबदारी सोपवलेली होती. प्रियानो, देवाने आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्याच्या बाबतीत आम्ही काय करत आहोत, नाही का? काय करत आहोत? किंवा मंडळीमध्ये आम्ही आहोत आणि मंडळीमध्ये वडील आहेत, सेवक आहेत, वडील आहेत, सेवक आहेत, अनेक ठिकाणी जात आहेत, अनेक ठिकाणी काम करत आहेत. पण प्रियानो, आम्ही त्या कामामध्ये सहभागी आहोत किंवा नाही, नाही का? किंवा आम्ही म्हणतो चला सेवक आहेत, गरज आहेत, आम्हाला काय करायची गरज नाही असं म्हणून जर आम्ही शांत बसतो तर प्रियानो ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि 7 टेकड्यावर बसलेले दिमागदार रोम हे त्यावेळी राजधानीचं शहर होतं असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रेषितांची कृत्ये 28 आणि 14 आणि 15 या वचनात सांगितल्याप्रमाणे पौल देखील त्यानंतर रोम शहरात गेला होता. आणि अप्पियाची पेठ व 3 उतारशाळा या मार्गाने आम्ही पाहतो की फिबी देखील त्या ठिकाणी पोहोचली, नाही का? तिला ते शहर पाहावयास मिळालं. तिथल्या लोकांना भेटण्याची संधी तिला मिळाली. प्रेषित पावलाने तिची शिफारस केल्यामुळं त्यांनी तिचा स्वीकार करून तिची काळजी घेतली, नाही का? आणि दुसऱ्यांना नेहमी सहाय्य करणाऱ्या फिबीला देखील त्या लोकांकडून सहाय्य प्राप्त झालं. प्रियानो, आम्ही जर अनेकांना सहाय्य केलं, आम्ही दुसऱ्यांना सहाय्य केलं तर दुसरे लोक देखील आम्हाला सहाय्य करतील प्रियानो. आणि आम्ही जर त्यांना सहाय्य केलं नाही तर आम्हाला कोणी सहाय्य करणार नाही. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी. आणि गलती करत पत्र 6वा अध्याय आणि 7 ते 10 वचन आणि कलस्य करास पत्र 3रा अध्याय 22 ते 25 वचनामध्ये हा बोध आम्हाला पाहायला मिळतो. फिबी ही एक अविवाहित व एकटी स्त्री होती असं आम्हाला पाहायला मिळतं. पण एकाकीपणा हा तिला ठाऊकच नव्हता. तिचे जीवन हे रिते नव्हते, रिकामी नव्हते, तर ती नेहमी सेवा करण्यामध्ये तत्पर होती, नाही का? सेवा करण्यामध्ये तत्पर होती. तसं प्रेषित 2:42 मध्ये काय वाचतो आम्ही? ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, प्रार्थना करण्यात आणि भाकर मोडण्यात तत्पर होते. तशी ही फिबी देखील प्रियानो सेवा करण्यामध्ये ती तत्पर होती असं आम्हाला पाहायला मिळते. इतरांच्या सेवेविषयी ती तत्पर होती प्रियानो. म्हणूनच तिच्या जीवनाला पूर्णता लाभली. इतरांच्या सहाय्यासाठी पुढे सरसावल्याने एकाकी पण नेहमीच तिच्यापासून 4 हात लांबच होत. पुष्कळ जण काय करतात? अरे बाबा,
मी एकटाच आहे, मी एकटीच आहे, माझं कोण या जगामध्ये नाही, असं म्हणून काय होतं, शांत बसतात, एकाच ठिकाणी बसतात. पण फिबी तशी नव्हती प्रियानो, नाही का? एकाकीपणा हा तिला ठाऊक नव्हता प्रियानो. सदोदित दुसऱ्यांच्या गरजाकडे लक्ष दिल्याने तिचे जीवन अर्थपूर्ण झाले होते आणि रोजचा दिवस हा तिला नवनवा असा वाटू लागला प्रियानो. तिच्या जीवनामध्ये विविधता आली आणि तिचं जीवन, तिचं आयुष्य आम्ही पाहतो रसमय असं झालं, असं मला पाहायला म्हणतात. रोम येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये प्रेषित पौलाने सुवार्तेचं पूर्णपणे विवेचन केलं आहे. पापांची शिक्षा, पापाचा परिणाम नरक दंड, पुढे त्याने देवाचा महान उपाय दाखवला. ख्रिस्तावरील विश्वासाने देव अधर्म्याला विनामूल्य नीतिमान ठरवितो, हेही त्याने रोम 3 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये सांगितलं आणि रोम 6:23 मध्ये देखील त्याने सांगितलं. सार्वकालिक व आध्यात्मिक जीवन याविषयी त्याने लिहिलं आणि रोम 10:9 आणि 17 वचनामध्ये देखील देव बरोबर चालणे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगणे याविषयी शिक्षण दिले. प्रेषित पौलाने ही व आणखी दुसरी महान सत्ये या पत्रामधून स्पष्ट केली आहेत प्रियानो. आणि आम्ही पाहतो की सुवार्तेची सेवा हौसेने करणारी फिबी ही देखील ते पत्र घेऊन रोमला आली, असं आम्हाला पाहायला मिळतं. फिबी देवाकडे कशी वळली, तिने टाळणाऱ्याला वैद्य टाळणारा केव्हा स्वीकार केला याविषयी जरी आम्हाला ठाऊक नाही, तरी देखील आम्ही पाहतो की प्रेषित पावलाच्या संपर्कात आल्यामुळं प्रेषित पावलाने तिला सुवार्ता सांगितली असावी, हे अगदी स्पष्ट होत आहे प्रियानो. आणि म्हणून तिचं वर्णन करण्यासाठी बायबलमध्ये फक्त 46 शब्द वापरलेले आहेत प्रियानो, 46 शब्द. पण तिचे कार्य परिणामकारक व त्यागमय होते. माझे कार्य परिणामकारक आहे का? माझ्या जीवनामध्ये त्याग आहे का? किंवा काय काय लोक काय करतात माहितीये का? मी, माझं कुटुंब, माझी लेकरे, माझे नातेवाईक यामध्येच ते गुण असतात प्रियानो. पण फिबीचं तसं नव्हतं. तिला जरी शारीरिक दृष्ट्या तिला नातेवाईक नव्हते, पण देवाचे लोक हे तिचे नातेवाईक झाले होते, नाही का? एका कुटुंबामध्ये ते आली होती, असं मला पाहायला मिळतं. आणि तिचं घर तिने मंडळीसाठी खुलं केलं होतं काय, हे देखील आम्हाला वाचायला मिळत नाही प्रियानो. पण तिची शिफारस करताना आम्ही पाहतो की एका गावावरून ज्यावेळेला मी दुसऱ्या गावाला जातो, त्यावेळेला मंडळीकडून आम्ही शिफारस पत्र घेतो, नाही का? आणि शिफारस पत्र घेऊन आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या मंडळीला ते शिफारस पत्र काय करतो, आम्ही सादर करतो. तसं पावलाने तिचं शिफारस पत्र करताना काय म्हटलंय, नाही का? आमची बहीण फिबी मंडळीची सेविका, यावरून तिची आदरणीयता व आपलेपणा याची जाणीव आम्हाला होते. पावलाने लिहिलं आमची बहीण फिबी, नाही का? तिने असं म्हटलं नाही बहीण फिबी म्हटलं नाही, तर काय म्हटलं? आमची बहीण फिबी असं तिने म्हटलंय, त्याने म्हटलंय प्रियानो. आणि मग मंडळीची सेविका हे एक पद आहे असे तिने कधीच मानले नाही. तर सेवेसाठी तिने स्वतःला समर्पण केलं होतं. स्वखुशीने तिने वाहून घेतलं होतं. जसं आम्ही 1 कोरिंथ 16 अध्याय आणि 15 आणि 16 वचनामध्ये आम्ही स्तेफनाच्या घराण्याविषयी वाचतो की स्तेफनाच्या घराण्याने काय केलं होतं? देवाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून दिलं होतं प्रियानो. तसं फिबीने आपलं जीवन देवाच्या सेवेसाठी वाहून दिलं होतं. ख्रिस्ताची व त्याच्या मंडळीची सेवा करणाऱ्या स्त्रियांच्या नावनिशीमध्ये आम्हाला ही नावनिशी रोमकरासपत्र 16 अध्याय 1 ते 16 वचनामध्ये पाहायला मिळते. आणि या नावनिशीमध्ये फिबी ही आघाडीवर आम्हाला दिसते, नाही का? 1 ते 2 वचनामध्ये प्रेषित पौलाने तिच्याविषयी लिहिले, तिची शिफारस केली, तिची चांगली चांगली शिफारस केली. आम्ही जर दुसऱ्या मंडळीमध्ये जात असलो तर प्रियानो, आमची शिफारस आमचे वडील अशा प्रकारे करतील का, नाही का?
करतील का? तर वडिलांनी आमची शिफारस योग्य प्रकारे करावी, असं आमचं जीवन असण्याची फार आहे गरज आहे प्रियानो. तसं जीवन आम्ही जगावं. आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्या यादीमध्ये 8 ते 9 स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे, नाही का? त्या यादीमध्ये सर्वात प्रथम फिबीचा उल्लेख केलेला आहे, नाही का? आणि तर्तीय नावाच्या भावाने हे पत्र लिहिण्यामध्ये प्रेषित पावलाला सहाय्य केलं होतं, असं मला रोमकरात पत्र 6 अध्याय 22, 16 आणि 19 या वचनामध्ये वाचायला मिळतं आपल्याला. स्तोत्र 68:6 मध्ये देखील आम्हाला अशाच प्रकारे वाचायला मिळतात. आणि देवाच्या वचनामध्ये एकेका व्यक्तीने एकटं असताना देखील देवाची सेवा केलेली आहे. अनेक उदाहरणं आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतात. आम्हाला उदाहरण पाहायचं झालं तर आम्हाला एलिया संदेष्टा याच्याबद्दल पाहायला मिळतं. पहिले राजे 17 अध्याय 1 वचनामध्ये एलिया संदेष्टा एकटा होता, त्याने देवाची सेवा केली. एलिया नंतर आम्ही पाहतो अलिशा संदेष्टाची देवाने निवड केली, तो देखील एकटा होता, नाही का? नेहम्याबद्दल आम्हाला वाचायला मिळतं. नेहम्या हा दिले एकटा होता. एज्रा आणि नेहम्या या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. एज्रा नेहम्या यांच्याबद्दल पाहायला मिळतं. त्यानंतर संदेशी हन्ना हिच्याबद्दल देखील लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 36 ते 38 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. संदेशी हन्ना बद्दल पाहायला मिळतं. त्यानंतर तबिथा उर्फ दुर्कस हिच्याबद्दल देखील प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 36 वचनामध्ये पाहायला मिळतं. तबिथाबद्दल आम्ही काय वाचतो? तर ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात तत्पर होती प्रियानो. आणि काय झालं प्रियानो? ती मरण पावली. आणि आम्ही पाहतो की ती याफो गावामध्ये राहत होती. आणि पेत्र हा लोथ या गावामध्ये होता, हे त्या याफो मधील बंधूंना ठाऊक होतं. आणि म्हणून त्याने पेत्रला निरोप पाठवून त्याला याफो या ठिकाणी बोलवलं. आणि पाहतो त्या ठिकाणी उत्तर क्रियेची तयारी चालली होती. आणि फिबीला तबिथाला आता लोक घेऊन जाणार होते. त्याच वेळेला देवाचा सेवक पेत्र त्या ठिकाणी गेला. आणि पेत्राच्या द्वारे देवाने महान असं कार्य करून घेतलं. तिला त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने सजीव असं उभं केलं. त्या ठिकाणी असलेल्या विद्वांना ती सहाय्य करणारे अशी होती प्रियानं. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाने तिला आणखी एक संदेश दिली. मिखा मोरष्टी हा देखील मिखा 1 अध्याय 1 वचनामध्ये पाहायला मिळतो. हा देखील एकटा असून त्याने देखील देवाची सेवा केली. आणि म्हणून देवाने आज जे उत्तम असं उदाहरण आम्हाला दाखवलं, फिबी ती मंडळीची सेविका होती. आणि म्हणून प्रियानो तिचं जीवन आम्हाला एक उत्साह देणारं जीवन आहे. जे एकटे आहेत त्यांना काळजी करायची गरज नाही, कारण देव एकटे असलेल्या कुटुंब वत्सल करीतो. आणि विधवा आणि अनाथ यांचा कैवारी देव स्वर्गात आहे, असं स्तोत्र 68 आणि 5 मध्ये पाहतो. आणि आम्ही पाहतो की किती सुंदर असं जीवन तिचं आहे. आज आम्हाला रोमकरात पत्र हे पुस्तक वाचायला मिळतं. फिबीने ते पत्र रोम मंडळीला दिलं होतं. आणि म्हणून देवाची स्तुती करूया